मंडळी नमस्कार. रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून पोरग लघुशंका करत आहे हे लक्षात आल्यावर पोराच्या मास्तरनं पोराचं कान पकडला, तो करकचून पिळला, पाठीत एक धपाटा घातला. पोरग बोंबलायला लागलं आणि तुझ्या बापाकडं घेऊन जातो आता, त्याला विचारतो हे असे संस्कार असतात का असं सांगून मास्तरांनी फरफटत तसंच कान पकडून पोरग बापाच्या समोर आणायचं ठरवलं. आणि पोरग आणि मास्तर दारात आल्याबरोबर मास्तरनं बघितलं, बाप छतावर उभा टाकून दारावर मुतत होता. मास्तरने पोराचा कान सोडला. आपणच आवातोबा केले, झक मारलीन पोराला आणलं, असं बघितलं, निघून गेला. आपल्याकडे एक छोटी म्हण आहे, पोरग रस्त्यावर मुतायला म्हणून आणलं तर बाप छतावर मुतत होता. ही म्हण त्यामुळेच प्रसिद्ध झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी रस्त्यावर, छतावर, दारावर, घरात, दारात घाण करणारी मंडळी प्रचंड सापडली. आता तुम्ही सगळे काही जण कमेंट्समध्ये म्हणतात की कुलकर्णी तुमची भाषा राऊतांच्या सारखी होऊ लागली आहे. काय करणार हो, काय करणार सांगा ना तुम्ही मला. काय बोलावं या माणसांच्या विषयात हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातला सगळाच माणूस बाईंच्या नादामध्ये अडकलाय की काय असा प्रश्न आम्हाला पडलाय. एकेका मंत्र्यांचे एक एक प्रताप असे बाहेर पडू लागलेत ना. आता प्रताप शब्द ऐकला की तुम्ही कोणता मंत्री शोधायला जाल म्हणून तो पण शब्द वापरता येत नाही. काही नाव घ्यावं, काहीही उपाधी द्यावी तरी तो मंत्र्यांचं नाव निघतंय आणि त्यात तो मंत्री, तसे काही मंत्री सापडतायत. म्हणजे यांना करुणा येणंच बंद झालंय अशी स्थिती आहे. काय काय बोलावं, काय कसं, कुठे कसं सांगावं, काय करावं. म्हणजे कोणी परळीतला बाहेरच्या मुलींना त्रास देतोय, तर कोणी बाहेरचा परळीतल्या मुलीचा जीव घेतोय. काय एकूण सगळं आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. रोज एकाचं नवं लफडं निघतंय, रोज एकाच. बाया कमी पडल्या म्हणून तृतीयपंथीयांना सुद्धा नको ती हिरवळ, नको ते जिरवळ. काय बोलावं अहो. नाव नर आहे आणि पुढे हरी पण आहे, पण ते हरी हारी होतं. नराला हरवणारे ते नरहारी असं आहे का काय, असाही प्रश्न पडला. जाऊ दे, किती शाब्दिक कोट्या करून तरी किती बोलावं, काय करावं. बाप मराठी अभिनेत्रीच्या कुशीतून बाहेर यायला तयार नाही आणि पोरग आपल्यापेक्षा वयस्कर असलेल्या एका परप्रांतीय नव्हे, परदेशीय महिलेच्या कुशीतून बाहेर यायला तयार नाही. खान तशी माती असा प्रकार बापानं मराठी अभिनेत्री भोगाव्यात आणि पोरानं परदेशीय महिलांच्या चारित्र्याशी खेळावं. एका मोठ्या नेत्याच्या फायनान्सचं काम बघणारी एक परकीय स्त्री आपला देश सोडून काहीतरी बरं होईल असं म्हणून इथं आलेली, पण पक्षाच्या नेत्याचं फायनान्स बघता बघता नेत्याजवळ असलेल्या युवा नेत्याची अर्थपूर्ण नजर त्या बाईवर पडते आणि बस मग काय, ती अगोदर भेटते, नंतर गरोदर होते आणि मग जो काही गोंधळ उडतो ते प्रकरण पुढे सोडवता नाकी नऊ येतं. असे भयंकर प्रताप करणारे मंत्री आपल्याकडे आहेत. अहो, या प्रताप करणाऱ्या मंत्र्यांना स्वतः कान्हा झाल्यासारखं वाटतं, नुसतं कान्हा झाल्यासारखं नाही. ते शरद पवार कसं म्हणाले होते, आम्ही थाल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप. तर हे कान्हाचे निर्माते होतात आणि कान्हाचे निर्माते झालेले अनेकींना आपली राधा समजून बरंच काही करू लागतात. तेही प्रकरण निस्तरता नाकी नऊ येतं आणि मग ते निपटल्यानंतर सुद्धा गप्प बसावं की नाही. आपल्या जिल्ह्यात, आपल्या मतदारसंघात मंत्र्यांच्या लेकरांच्या कामभावना पूर्ण करण्यासाठी एक भलं मोठं नेटवर्क राबवलं जातं. आणि आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या
आणि त्यांच्या लेकरांच्याकडून एक असं नेटवर्क राबवलं जातं आहे, जे नेटवर्क आणि त्यांचे प्रताप उघडे होण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. कोणता पक्ष झाकावा हो? राष्ट्रवादीला झाकावं, शिवसेना उघडी पडते. शिवसेना झाकावी, भाजप उघडी पडते. अजून भाजपवाल्यांचं जाहीरपणे समोर येत नाहीये. आता ते झिरवळांची जी काही हिरवळ होती, त्या हिरवळीचं तोंड झाकतो आणि नेते दाखवतो. म्हणजे जरा बघून घ्या, पटापट तुम्हाला झिरवळांची हिरवळ प्रत्येक नेत्यासोबत गारवा देताना तुम्हाला दिसेल. आता हा गारवा बिचाऱ्या झिरवळांचा उघडा पडला. म्हणजे मी बिचाऱ्या हा शब्द यासाठी वापरतोय की बदनामीच्या तोंडावर ते उभे राहिले. बाकी अनेक जणांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे असंच वाटतं. या बाई म्हणू की काय, ये पवन का झोका, कधी काँग्रेससोबत होता, कधी राष्ट्रवादीसोबत होता, तर कधी शिंदेंसोबत. त्यांचा शेवटचा पक्ष शिंदेंच्या पक्षात गेल्यानंतर झिरवळांचा विकेट घेतली आहे का झिरवळांची विकेट घेऊनच त्या शिंदेंच्या पक्षात गेल्या होत्या, माहीत नाही. पण एवढे सगळे प्रताप बाहेर यायला लागलेत, एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात की आता मंत्रालयातल्या अर्ध्या अधिक मंत्र्यांच्या कायम काळजात छातीत सारखं दुखतंय असं म्हणण्याची वेळ आहे. म्हणजे काही वेळेला कसं होतं ना की माणसं आपलेच प्रताप आठवू लागतो. अवघड प्रसंग आला ना तर देवा माफ कर, जे पापं केली असतील त्याला क्षमा कर असं म्हणताना आपलीच पापं आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातात. तशी स्थिती महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची होणार आहे की काय असा प्रश्न आहे. कारण कुणी बघावा शोधावा तर म्हणजे बुवा तिथे बाया हे प्रकरण आता फार काहीच नाही हो. तो खरात महाराज आहे, काहीच नाही. आणि तो काय कुठला सापडलाय आत्ताच नुकताच तो, तू शंकर मी शंकर तू पार्वती म्हणणारा, तोही काहीच नाही. काय मला कमाल वाटते खरं, हे शंकर असू शकतं का याचा विचार सुद्धा या लोकांच्या मनात येत नाही. या महिलाही अशा उपलब्ध होतात की काय, कशा फसतात, कशा काय होतात हा भाग वेगळा. पण आता प्रत्येकाच्या छातीत सारखं दुखतंय असं म्हणण्याची वेळ आहे. आणि त्यातल्या त्यात हे सगळे प्रताप जुना कान्हा होऊन काय जे आवडे जे नाही आवडे तेही करणं. आता काही जणांना तेजस्वी विचार आवडायचे म्हणे, त्यांचं बिचाऱ्यांचं भागलं. त्यांचं कसं आहे, ते मंत्री काही मंत्री नसल्यामुळं त्यांचे राज दफन होऊन गेले. काय मग सोन्यासारखी माणसं त्यांच्या आयुष्यात आली, तेजस्वी विचार घेणारी माणसं त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांचे काही जणांचे राज दफन होऊन गेले. पण काही जणांचे राज दफन होणार नाही आहेत. ते प्रताप आणि पराक्रम म्हणून लोकांच्या समोर येणार आहेत. आणि हेच पराक्रम आता बाहेर पडून त्यांच्या पुत्राची त्यांची अवघड अवस्था होणार आहे. मध्ये एका मंत्र्याचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाले होते. त्या बिचाऱ्यांनी म्हटलं होतं की साहेब तिथे येतात, मी एकटा थोडाच गेलो होतो, साहेब तिथे येतात ना असं म्हटलं होतं. आता हे साहेब म्हणजे कोण, त्या साहेबांचं काय आहे, हे तर साहेब नाहीत ना. म्हणजे काय कोण कोणाचा नाथ होईल ते पण सांगता येत नाही आणि नाथ होऊन कुणाला अनाथ करील तेही सांगता येत नाही. आता कुणाचे प्रताप, कुणाचं अनाथ करणं, कुणाचं काय, हे सगळं बाहेर पडणार आहे. मला वाटतं राजकारणाच्या शुद्धीकरणाची ही प्रक्रिया असेल ना, तर भाजपमधल्याही लोकांचं उघडं पडलं तर जरा जास्त बरं होईल, एवढंच मला सांगावं वाटतंय. आणि भाजपमधल्या मंत्र्यांनाही मला जात एक सांगायचं आहे. अनेकांनी अनेक उद्योग केले आहेत. कोणाच्या वस्त्राला हात घालण्याचे उद्योग केले आहेत आणि हा वस्त्राला हात घालण्याचा उद्योग केलेला माणूस अचानक ही त्यांची ठाकूरकी बघणारा माणूस अचानक देवाघरी निघून गेलाय. पण त्यानं जाता अशा मोरीवर पाणी टाकलंय की घर गळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या वस्त्राला हात घालण्याचे उद्योग करणाऱ्या मंत्र्यांनी मरणारा ठाकूर हा अनेकांना माहिती देऊन गेलाय
एवढं लक्षात ठेवावं. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NR Lighter News.